श्री स्वामी समर्थ. गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स चला जाणून घेऊया. नंबर 1. हिरव्या भाज्या भांड्यावर झाकण ठेवून शिजवाव्यात. यामुळे जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाहीत. भाज्या जास्त शिजवू नयेत. थोड्या कच्च्या उतरवल्यास त्या पौष्टिक आणि चवदार राहतात. नंबर 2. अन्न शिजवलेली रिकामी भांडी त्यातील खरकट्यासह रात्रभर न घासता ठेवू नका. स्वयंपाकाची भांडी उशिराने घासली जाणार असतील तर ती तात्पुरती विसळून ठेवा. घासलेली भांडी ओलसर फडक्याने पुसण्याऐवजी ती पालथी घालून ठेवा. नंबर 3. किचनमध्ये जिथे डस्टबिन ठेवत असाल ती जागा नियमितपणे फिनेल टाकून स्वच्छ करायला हवी, कारण सर्वात जास्त घाण तिथेच जमते आणि अशाने बॅक्टेरिया पसरतात. किचनमध्ये नेहमी झाकण असलेले डस्टबिन वापरा. नंबर 4. किचनची काचेची खिडकी आणि दार घाण झाले असल्यास गरम पाण्यात पेपर बुडवून त्याने काच स्वच्छ करा. याने माती आणि चिकट डाग आरामात स्वच्छ होऊन जातात. नंबर 5. फ्रीजच्या दरवाजाचा रबर साफ करण्यासाठी एका भांड्यात हार्पिक घेऊन एका जुन्या टूथब्रशच्या मदतीने ते फ्रीजच्या रबरमध्ये घासा. संपूर्ण रबर असा स्वच्छ करून घ्यायचा आहे. यामुळे रबरमध्ये असलेली सर्व घाण स्वच्छ होईल. काही मिनिटातच रबर नव्यासारखा चकचकीत होईल आणि तुम्ही दरवाजा बंद करून पाहिला तर तो आधीपेक्षा घट्ट लागेल. त्यातील थंड हवा बाहेर येणार नाही आणि फ्रीजला आतील तापमान थंड ठेवण्यासाठी जास्त वीज लागणार नाही. साहजिकच यामुळे तुमचं लाईट बिलही कमी होईल. नंबर 6. गॅस स्टोव्हची ज्योत लाल, पिवळ्या किंवा केशरी रंगाची येत असेल तर बर्नरमध्ये काहीतरी समस्या असल्याचे समजावे. त्यानंतर बर्नर ताबडतोब साफ करावे. त्यातही तुम्हाला जर शक्य असल्यास ते एकदा सर्व्हिसिंग करून घ्यावे. यामुळे अनावश्यक गॅस वाया जाण्यापासून वाचू शकतो. नंबर 7. लाकडी भांडी साफ करण्यासाठी आणि त्या भांड्यांवरील डाग घालवण्यासाठी आपली लाकडी भांडी पाणी आणि व्हाईट व्हिनेगर यांच्या समान प्रमाणातील द्रावणात रात्रभर भिजवून ठेवणे. यामुळे भांड्यांवरील दुर्गंधी दूर होऊन ती स्वच्छ होतील. नंबर 8. काळे पडलेले गॅस बर्नर साफ करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात व्हिनेगर आणि मीठ घालून मिक्स करून उकळवा. या पाण्यात काळे गॅस बर्नर टाका आणि थोडा वेळ ठेवा. या उपायाने अस्वच्छ बर्नर नवीनसारखे चमकतील. नंबर 9. प्लास्टिकच्या डब्यांवर अनेकदा चिकटपणा येतो, तर तो घालवण्यासाठी कोमट पाण्यात ॲस्पिरिनची गोळी टाका आणि डाग असलेला डबा किंवा कंटेनर या पाण्यात पुसून घ्या. उरलेल्या पाण्यात कंटेनर 2 तासांसाठी ठेवून द्या. तुमच्या घरातल्या प्लास्टिकच्या डब्यांवर पडलेले चिकट डाग घालवण्यासाठी हे अगदी घरगुती आणि साधेसोपे उपाय करून बघा. तुमचे जुने डबेही तुम्हाला अगदी नव्यासारखे वाटतील. नंबर 10. अतिशय तेलकट झालेली नॉनस्टिक भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरची मदत घेऊ शकता. यासाठी नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवल्यानंतर त्यात अर्धी वाटी व्हिनेगर आणि अर्धी वाटी पाणी टाका. तसेच डिटर्जंट पावडर घाला. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर लाकडी चमच्याने ढवळावे, म्हणजे सर्व ग्रीस निघून जाईल. यानंतर गॅस बंद करा आणि पाणी काढून टाका आणि भांडी धुण्याचे जेलचे 2 थेंब टाका आणि स्क्रबरने हलक्या हाताने स्वच्छ करा. नंबर 11. किचन ट्रॉलीत भांडी कोरडी करूनच ठेवणे. ट्रॉली पुढे ओढून केर नियमित काढणे. तेथील आतील फरशी फिनेलने नियमित साफ करून घ्यावी. नंबर 12. चपातीसाठी किंवा पोळीसाठी गव्हाचे पीठ मळताना त्यात काही बर्फाचे तुकडे घाला. बर्फाचे तुकडे पीठ थंड ठेवतात, ज्यामुळे ग्लुटेनचा विकास कमी होतो आणि त्यामुळे पोळ्या मऊ आणि मुलायम बनतात. नंबर 13. स्वयंपाकघरातील खिडक्यांवरची घाण काढून टाकण्यासाठी तुम्ही कॉर्नस्टार्चचा वापर करू शकता. यासाठी कॉर्नस्टार्च पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. आता खिडकीवर लावा आणि स्क्रबने 5 मिनिटे चांगले घासून घ्या. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ पुसून घ्या. नंबर 14. डायनिंग टेबलला स्वच्छ करण्यासाठी निलगिरीचे तेल कामास घ्या. जर टेबलाहून दुर्गंध येत असेल तर एखाद्या कापडावर निलगिरी तेलाचे काही थेंब टाकून त्याने पुसून घ्यावे. नंबर 15. जर तुम्ही रोजच्या जेवणात आल्याचा वापर करत असाल तर नेहमी ताजे आले वापरावे. ताज्या आल्यामध्ये जिंजरॉलचे प्रमाण हे अधिक असते, ज्यामध्ये दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. हे पदार्थांना अधिक रुचकर आणि सुंदर असा सुगंध देतात. यामुळे त्या पदार्थाची चव देखील छान लागते. नंबर 16. आलं रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यापूर्वी पेपर किंवा टॉवेलमध्ये गुंडाळा आणि प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा. यामुळे आले लवकर सुकत नाही आणि प्रत्येक वेळी खाल्ल्यावर त्याची एक अप्रतिम चव लागते. नंबर 17.
पुरण बनवण्यासाठी चण्याची डाळ जास्त वेळा चोळून धुवू नये. डाळ शिजवण्यापूर्वी 2 तास भिजत ठेवावी. कुकरमध्ये डाळ शिजवताना स्टीलच्या भांड्यात शिजवा. सरळ कुकरमध्ये पुरण शिजवल्यास पुरण काळपट होण्याची शक्यता असते. नंबर 18. सकाळी दूध उकळल्यानंतर ते रात्रीपर्यंत खराब होऊ नये म्हणून त्यात 2 ते 3 तांदळाचे दाणे घालावेत. नंबर 19. पुरण पातळ किंवा सैल झाल्यास ते सैल पुरण नॉनस्टिक कढईत घालून मंद आचेवर परतल्याने घट्ट होते. पुरण सैल झाल्यास त्यात चिमूटभर सोडा घातल्यानेही पुरण घट्ट होते. पुरण सैल वाटत असल्यास पुरणाला मलमलच्या कपड्यावर पसरवून घ्यावं. याने अतिरिक्त पाणी शोषलं जातं आणि पुरण घट्ट होण्यास मदत होते. नंबर 20. पुरणासाठी डाळ शिजवताना त्यात चमचाभर तूप घालावं. पुरण लवकर शिजतं आणि चिकटतही नाही. आपल्या आवडीप्रमाणे डाळ शिजताना त्यात जराशी हळद घालू शकता. याने रंग छान येतो. डाळीत गुळाबरोबर थोडीशी साखर घातली तर पुरण लवकर शिजतं. चव देखील चांगली येते. तसंच पोळी लाटायलाही सोपी जाते. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.